अब खबर है वरोरा से, जहां कुछ ही घंटों की बरसात के कारण वरोरा शहर की नई बस्ती कॉलेरी वार्ड, अभ्यंकर वार्ड, गजानन नगर के साथ अनेक भाग जलमय हो गए। लोगों के घरों में दूषित पानी चला गया। नागरिकों ने तत्काल नालियों की सफाई तथा जल निकासी को सुधारने की मांग की है। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष विलास टिपले ने क्या कहा। वरोरा परिसर में कुछ ही घंटों की बरसात में वरोरा शहर के नई बस्ती कॉलरी वार्ड, करमबी वार्ड परिसर पूरी तरह जलमग्न हो गया। रास्तों पर पानी जमा हो गया, लोगों के घरों में पानी घुस गया। स्थानिकों के अनुसार नगर परिषद द्वारा इस वर्ष मानसून पूर्व कोई तैयारी नहीं की गई और नालों की सफाई तथा जल निकासी की योग्य व्यवस्था न होने से ऐसी स्थिति निर्माण हो गई है। गौरतलब है, इस परिसर के नागरिकों का कहना है कि ऐसी स्थिति निर्माण होने के बावजूद भी किसी भी लोक प्रतिनिधि या नगर परिषद के किसी अधिकारी ने अभी तक भेंट नहीं दी है, जिससे नागरिकों में रोष है। इस बरसात से रोगों के फैलने की भी संभावना बताई जा रही है। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष विलास टिपले ने क्या आरोप किया। नवीन वस्तीच्या ज्या परिसरामध्ये यावर्षी एवढ्या कमी पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं, रस्त्यावर एक 4-4, 5-5 फूट पाणी साचलं, हे नगर परिषदेचं प्रशासन फेल झालं असं मी म्हणेल। कारण पावसाळीपूर्व जे नियोजन असते, नाले सफाई असते, ते बरोबर यावर्षी झालेले नाही। आत्ताच 15 दिवसा अगोदर आम्ही मुख्याधिकारी ज्या इथं सध्या ज्यांच्याकडे चार्ज आहे त्या शेळके मॅडमला आम्ही भेटायला गेलो होतो। त्यावेळेस त्यांना मी परिस्थिती अवगत केली होती। त्यांना म्हटलं जर पाऊस जास्त झाला तर यावर्षी नवीन वस्तीमध्ये अनेकांच्या घरी पाणी शिरेल, रस्त्यावर पाणी येईल आणि अगदी तसंच झालं। त्यामुळे नाले सफाई बरोबर न झाल्यामुळे या ठिकाणून जो नवीन वस्तीकडून जो नाला जातो आहे, जो आलिशानकडे जाऊन मिळतो समोर, त्या सगळ्या नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली नाही। आज इथला जो मोठा नाला आहे त्याच्यामध्ये कितीतरी गवत आहे आणि ते पूर्ण साफ न झाल्यामुळे नाल्यांची सफाई निचरा होण्याच्या दृष्टीने, पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने बरोबर काम झालं नाही। सुदैवाने आज पाऊस थांबला आहे आणि पाऊस तेवढ्या प्रमाणात पडला नाही। आज जर पाऊस थांबला नसता आणि पाऊस अधिक जास्त जर झाला असता तर यावर्षी मोठी दुर्घटना नवीन वस्तीच्या लोकांना सहन करावी लागली असती। अनेक आरोप केले जातात वरोरा नगरपालिकेवर, घंटागाडीचा विषय असो, नाल्या सफाईचा विषय असो, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? नाही, आता कसं आहे, आता त्या इथल्या ज्या सीओ आहे त्यांच्याकडे 2-2 चार्ज आहे। भद्रावतीचाही चार्ज आहे आणि वरोऱ्याचा चार्ज आहे। एक प्रॅक्टिकल दृष्ट्या जर म्हटलं तर त्या एका सीओकडे 2 चार्ज ते एकाच वेळेस दोन्ही नगरपालिकांना पूर्ण वेळ न्याय देऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे। प्रशासन तर कोलमडलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहे। त्याच्यामुळे माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी कसा आणता येईल, एक सक्षम जबाबदार मुख्यमंत्र्याची इथं तात्काळ नियुक्ती करणं खूप गरजेचं आहे। एक ब वर्ग, एक मोठी नगरपालिका असून मागील कित्येक महिन्यापासून या ठिकाणी बिना मुख्याधिकाऱ्यांशिवाय हे सर्व सुरू आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।